बाबा, मला खूप भूक लागली आहे. पिकू, मला वाटतं आपला गॅस संपला आहे. मग आज जेवण नाही मिळणार? आई, आई, गॅस संपला आहे. अरे, जेवण बनवायच्या आणखी खूप पद्धती आहेत. चला, आज एका जुन्या पद्धतीने जेवण बनवूया, कोळसा वापरून. अरे वा, आपण भाज्या भाजून सुद्धा खाऊ शकतो. यम्मी. या इतक्या जेवणासाठी पुरतील का? अरे, इतक्यात काय होणार? मी कोळसे घेऊन येतो, पण याच्यावर एक लोखंडी जाळी हवी आहे भाज्या ठेवण्यासाठी. अरे, ते तुम्ही माझ्यावर सोडा पापा प्यारी. पिकू, तू तेल आणि मसाले घेऊन ये. आई, बाबा, हा खाऊ व्हायला किती वेळ लागेल? खाऊ नाही, याला म्हणतात बार्बेक्यू. खूप भूक लागली आहे. मला तर आता चक्कर येईल. पिकू, हे घे तेल आणि मसाल्यांचं मिश्रण. चल बरं, आता सगळ्या भाज्यांना लावायला सुरुवात कर. हो हो, मी लावतो आई. टुकी, मेमे, या भाज्या पिकूकडे घेऊन जा बघू. एक, दोन, तीन, चार, सगळ्या भाज्या तयार. कधी बनणार हे बार्बेक्यू? वाट बघण्याचं फळ टेस्टी असतं. पकड पिकू. हा बॉल तर मीच पकडणार. पकड पिकू. पिकू पिकू पिकू, बॉल पकडून दाखव रे तू. चमचम, तू पकड. चमचम, बॉल मला दे ना प्लीज. ये, मी पकडला. अरे पिकू, लवकर फेक. चमचम, इकडे जा, माझ्या मागे. काय झालं? ओ नो पिकू,
खेळायला नको होतं. आता आपण काय करणार? ही तर बिर्याणी होती. आई बाबांनी खूप मेहनतीने बनवली होती. बापरे, सगळीच बिर्याणी खराब झाली. पिकू, आता तुझं खरं नाही. किती छान सुगंध आहे. थोडी तर खाऊच शकतो ना? यात तुटलेल्या मडक्याचे तुकडे आहेत. आता ही बिर्याणी कोणीच खाऊ शकत नाही. आई बाबा काय म्हणतील? अरे, बिर्याणी रोज रोज नाही बनत. आता ओरडा खायला तयार राहा पिकू. ओरडा? हो, कदाचित शिक्षाही मिळू शकेल. असं करणाऱ्याला तर माझ्या मामाने घरातून बाहेर काढलं असतं. शिक्षा? घराच्या बाहेर? तू घाबरू नकोस पिकू. आम्ही अंकल आंटींना सांगू की हा बस एक ऍक्सिडेंट होता. पण आता जेवणाचं काय करायचं? हा, एकत्र काहीतरी बनवूया. पण मला तर जेवण बनवता येतच नाही. तुला येतं का चमचम? बिन्नी? जेवण बनवणं? मी तर जेवण जेवण्यात एक्सपर्ट आहे, बनवण्यात नाही. मलाही नाही येत, पण आपण सगळे मिळून हे साफ नक्कीच करू शकतो. अरे, जर मडकं पिकूच्या बॉलने तुटलं आहे तर साफ पण तोच करेल ना. मी तर फक्त आराम करणार. नाही बिन्नी, आपण सगळे एकत्र खेळत होतो. मग सफाई पण एकत्रच करायची. चल, जा झाडू आण. आणि पिकू, तू फडक आण. आणि एका बादलीत पाणी आण. मेहनतीनंतर थोडी बिर्याणी मिळाली असती तर मजा आली असती. हो, भूक तर मला पण लागली आहे. मला पण. हॅलो मुलांनो, संपला का खेळ? अरे, काय झालं? तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल. चला जेवून घेऊयात. जेवण? पण आई बाबा, जेवण तर. हो हो, मस्त मेजवानी. आज आपण स्पेशल बिर्याणी बनवली आहे. ही पहा. अरे, बिर्याणी इकडेच तर होती. गेली कुठे? ओहो, बिर्याणी गायब होण्यामागे रहस्य काय आहे? सॉरी आई बाबा, मी तर बॉल मागे फेकला होता आणि त्याने बिर्याणीचं मडकं तुटून गेलं. हो अंकल आंटी, खरंच ते चुकून फुटलं. पण आम्ही सगळं साफ केलं. ती बिर्याणी तर सगळ्यांसाठी होती. आता आपण काय करायचं? तुम्हा सगळ्यांना भूक नाही लागली? नाही. तुम्ही सगळ्यांनी तर फार छान सफाई केलीये. चला तर ही चूकही माफ करून टाकू. काय? अगदीच. मग सांगा बरं मुलांनो, चाट कुणाकुणाला आवडतं? चाट? यम यम. थँक यू आई.
चला तर मग जेव्हा चूक झाली माफ तर करूया चाटची प्लेट साफ. काय कमाल होता ना जादूगर पाशांचा मॅजिक शो. त्यात काय आलं एवढं मोठं? अशी जादू तर आपण पण करू शकतो. हो, जादूगर पाशाचे जादुई शब्द तर आपण शिकलोच आहोत. कुणाला तरी गायब करण्याचा प्रयत्न करूया का? पण कसं? टुकी, तू आमच्या सोबत मॅजिक शो करशील का? मॅजिक. सगळ्यात आधी आपण टुकीला या चादरीने झाकूयात. जादूगराचे जादुई शब्द आठवत आहेत ना? हो हो हो. चपलम चपलम बबलाबू करून टाक हिला उडाछू. बिन्नी, तू चुकीचं म्हणतोयस. अपलम चपलम म्हणायचं आहे. नाही नाही, मी तर अगदी कान देऊन ऐकलं होतं. ते चपलम अपलमच होतं. ठीक आहे, भांडू नका. आधी चपलम अपलम ट्राय करूया, मग अपलम चपलम. चपलम अपलम बबलाबू करून टाक हिला उडाछू. टुकी गायब झाली. ये! हा, आपण जादू करून दाखवली. आता आपण पण जादूगर बनलो आहोत. जादूगर बिन्नी. पिकू, पिकू, आई आली. चला लवकर टुकीला परत आणूया. चपलम अपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. टुकी तर अजूनही गायब आहे. थोडं जोरात बोलून पाहूयात. चपलम अपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. टुकी परत का येत नाहीये? एक शेवटचा प्रयत्न करूया. हा, चपलम अपलम बबलाबू टुकी ये ग परत तू. मी सांगितलं होतं अपलम चपलम असतं, चपलम अपलम नाही. बिन्नी, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तुझ्यामुळे टुकी गायब झाली. टुकी गायब झाली? पण टुकी तर नाही आई, आम्ही तर अपलम चपलम बोललो पण नाही. अपलम चपलम? पण मी हेच ऐकलं होतं. चपलम अपलमच बोलायचं होतं टुकीला गायब करण्यासाठी. गायब? पण टुकी तर सॉरी आई. आम्ही तर टुकीवर काही जादुई शब्द ट्राय करत होतो, पण ती तर खरंच गायब झाली. आता ती परत कशी काय येणार? अशी. टुकी, चल जेवायला ये. पण टुकी तर गायब नाही झाली होती. मी कधीपासून तुम्हाला हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतेय. ती खाली तिचा बॉल शोधत होती जो गायब झाला होता. तर समजलं ना मुलांनो? अपलम चपलम बबलाबू न शिकता करू नका जादू. बाबा, उद्या शाळेत फ्रूट डे आहे आणि मला टिफिन मध्ये केळी घेऊन जायची आहेत.
आपल्या घरातली केळी तर संपली आहेत, पण आपण झाडावरून तोडून आणू शकतो. हो, जवळ जंगलात काही केळ्यांची झाडं आहेत. हो, आपण तिथेच जाऊ. हो हो. पण सांभाळून, तिथे पुष्कळ माकडंही आहेत आणि त्यांना सुद्धा केळी खूप आवडतात. अग, तू त्याची चिंता करू नकोस मा प्यारी. आम्ही त्या माकडांचाही बंदोबस्त करू. अहो बाबा, आपण झाडावर कसं चढणार? अरे, झाडावर का चढायचं जेव्हा आपल्याजवळ ही सफरचंद आहेत? हे बघ, माकडं नक्कल करण्यात पटाईत असतात. मी एक सफरचंद माकडाकडे फेकलं तर तो माझी नक्कल करून त्या बदल्यात एक केळं परत फेकेल. अच्छा, म्हणून तुम्ही सफरचंद घेऊन आलात. बघ, आता माकड केळं फेकणार. तो तर केळं फेकण्याऐवजी सफरचंदच घेऊन गेला. बाबा, मला नाही वाटत की हे माकड नक्कल करणारं आहे. काही हरकत नाही. माझ्याकडे ही रशी आहे ना, आपण हिचा फास बनवून केळ्यांचा पूर्ण घडच काढून घेऊ. बाबा, सोडू नका. टुकी, तुला कुठे मिळालं हे केळं? अरे वा टुकी, तू तर फारच प्रेमाने केळं मिळवलंस. मी पण ट्राय करू. ट्राय ट्राय ट्राय. नको माकडा सोबत उगा चढाओढ. प्रेमाचं फळ असतं खूपच गोड.